नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथीचा माझे गाव हे चित्र वाचन आपण बघणार आहोत. या चित्रवर्णनामध्ये तुम्हाला दिसत आहे की संपूर्ण चित्र हे गावाचं आहे. आपल्याला गाव जास्त हल्ली बघायला मिळत नाही आणि जरी बघायला मिळालं तरी त्या गावामध्ये भरपूर सुधारणा झालेल्या आहेत. आणि या गावामध्ये बघा कसं दिसतंय, सगळी कौलारू घरं आहेत. हेच फक्त सिमेंटने बांधलेलं घर आहे, विटांचं आहे ते सुद्धा. आणि बाकी सगळी घरं कौलारू आहेत. हे एखाद्या झोपडीप्रमाणे गवताच्या छताचं घर आहे, बरोबर. इथे सुद्धा बघा गवताचं छताचं घर बांधलेलं आहे, म्हणजे एक प्रकार ही झोपडी आहे. ठीक आहे. तर अशी घरं आपल्याला क्वचितच बघायला मिळतात. मग आता अजून दुसरं काय आहे की ह्या गावामध्ये जास्त करून वडाची झाडं आपल्याला दिसतात. कारण वडाच्या पारंब्याखाली बसून एक असा कठडा बनवला जातो आणि त्या ठिकाणी सगळे म्हातारे व्यक्ती किंवा सरपंच असतात, ग्रामपंचायत अधिकारी इथे बसतात. इथे बसतात म्हणजे काय, जर गावकऱ्यांशी काही बोलायचं असेल तर सगळे एकत्र बसून इथे बोलतात. आणि ते नसेल तर कधी बायका बसतात, गप्पा मारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा इथेही वडाचं झाड दिसतंय तुम्हाला, इथेही दिसतंय आणि बरीच इतर झाडं इथंसुद्धा दिसत आहेत. अजून काय दिसतंय, शेत. आता शेतामध्ये बघा काय आहे, इथे आता पेरणी चालू आहे. ही ही जी बाई आहे पेरणी करते, भाताची पेरणी करते आणि तिचा नवरा इकडे नांगरणी करतोय. बघा हे 2 बैल आहेत, यांच्यासोबत नांगर जोडली आणि तो नांगरणी करत आहे. आणि कोण दिसतंय बरं, पक्षी दिसतात. कोणते पक्षी दिसत आहे, इथे मोर दिसतोय, इथे बगळा आहे आणि आकाशात कावळे उडत आहेत. आणि दुसरीकडे कुठे पक्षी आहेत, हे बघा कोंबड्या आहेत आणि तिची छोटी छोटी पिल्लं दिसत आहेत. आता प्राणी कुठले दिसत आहेत, बैल आहे, गाय आहे, बकरी आहे आणि इथे कुत्रा आहे. ठीक आहे. त्यानंतर ही मुलं बघा शाळेत जाताना दिसत आहेत आपल्याला. आणि हा जो आहे माणूस, याच्या सायकलवर एक दुधाची किटली आहे. हा घरोघरी दूध पोचवण्याचं काम करत आहे. त्याच्यानंतर ही मुलं लहान आहेत, त्यामुळे ही मुलं अंगणामध्ये चेंडूने खेळत आहेत. आणि ह्या आजी दारात बसून कोंबड्यांचं पिल्लांचं रक्षण करत आहेत. आणि हे आजी आजोबा गप्पा मारत आहेत कुठल्या एखाद्या विषयावर. ठीक आहे. तर हे इतकं सुंदर वातावरण आहे, तर या वातावरणाचं तुम्ही वर्णन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय काय गोष्टी इथे दिसत आहेत आणि हे कोणतं वर्णन आहे, सकाळचं आहे, संध्याकाळचं आहे, दुपारचं, हे प्रथम आपण लिहायचं. हां, म्हणजे लिहिताना सुरुवात कशी करायची आहे की हे पुस्तकातील चित्र सकाळच्या वेळचं आहे. मग शाळेत कोण जात आहे, गप्पा कोण मारत आहे, हे एक एक मुद्द्याद्वारे एक एक आकडे घालून तुम्ही हे लिहून काढा. म्हणजे तुम्हाला जे दिसतंय ते तुम्ही लिहूनच काढायचं. आता तुम्ही चौथीतली मुलं आहे, त्यामुळे तुम्हाला वाक्य लिहायला येतील, नुसते शब्द लिहायचे नाही आहे. अगदी सोप्या भाषेत लिहायचं की या या चित्रामध्ये छोटी छोटी कौलारू घरं आहेत. नंतर दुसरा अंक टाकायचा, वडाची झाडं आहेत. नंतर तिसरा डोंगर आहेत आणि ही एक छानशी पायवाट आहे. शेतामध्ये शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको ही दोघंही शेतामध्ये काम करत आहेत. काही मुलं शाळेत जात आहे. याप्रमाणे तुम्ही ते वर्णन करायचं आहे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक्यू.